मागच्या आठवड्यात माझ्या हॉस्पिटलमध्ये एक कपल त्यांच्या 3 वर्षांच्या मुलाला घेऊन आले आणि कारण होते की तो 3 वर्षांचा झाला तरी अजून बोलत नाही, तो इतर मुलांप्रमाणे खेळत नाही. आधी आजी आजोबांना वाटले की हा शांत स्वभावाचा आहे, त्याचे वडीलही उशिरा बोलले होते तर हाही उशिरा बोलेल. पण तो अजूनही आई वडिलांकडे बघून हसत नाही, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाही आणि त्यांना आई पप्पा म्हणून हाक मारत नाही. त्यामुळे आई वडिलांना खूप वाईट वाटत होते आणि ते माझ्याकडे त्या मुलाला घेऊन आले. तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला एक तरी असं मूल बघितलं असेल. मग या मुलाला काय त्रास होता? खरंच तो शांत स्वभावाचा होता म्हणून बोलत नव्हता की त्याला काही दुसरा आजार होता? त्याला बघितल्यावर त्याच्या पूर्ण टेस्ट केल्यानंतर असे लक्षात आले की त्याला ऑटिझमचा त्रास आहे. आजकाल दर 31 मुलांमध्ये एका मुलाला ऑटिझमचा त्रास आहे आणि मुलींपेक्षा मुलांमध्ये याचं प्रमाण 5 पटीने जास्त आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये ऑटिझमची कारणे काय आहेत, त्याचे निदान कसे करायचे आणि पालक म्हणून तुम्ही या मुलांसाठी घरी काय काळजी घेऊ शकता याबद्दल चर्चा करूया. ऑटिझमची लक्षणे आणि सेन्सरी इश्यूज याबद्दल आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. पण थोडक्यात सांगायचं झालं तर ही मुलं उशिरा बोलतात, स्वमग्न असतात, इतरांबरोबर बोलायला खेळायला यांना इंटरेस्ट नसतो, ती एकटीच खेळत राहतात, आपल्या आवाजाला लगेच प्रतिसाद देत नाही, एकच एक गोष्ट वारंवार करत राहतात, जसे की एकच एक हातवारे वारंवार करणे, सतत उड्या मारत राहणे किंवा गोल गोल फिरणे. गोल गोल फिरणाऱ्या वस्तूंकडे बघायला या मुलांना खूप आवडतं. त्यामुळे कधी कधी कार खेळताना ही मुलं कारची चाकं गोल गोल फिरवून त्याच्याकडे बघत राहतात. या व्यतिरिक्त त्यांना काही सेन्सरी इश्यूज सुद्धा असतात, ज्याबद्दल आपण डिटेलमध्ये एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. तर आता जाणून घेऊयात की ही ऑटिझमची कारणे काय आहेत. ऑटिझमचे एक कारण नाही, ऑटिझमची अनेक कारणे असू शकतात. त्यातलं पहिलं कारण आहे जेनेटिक कारण. जेनेटिक कारणांमध्ये मुलांच्या गुणसूत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे ऑटिझमची लक्षणे दिसतात. हे गुणसूत्रांचे दोष कधी कधी आई वडिलांकडून मुलांमध्ये येतात, तर कधी कधी गर्भधारणेनंतर आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ वाढत असते तेव्हा काही कारणांमुळे या गुणसूत्रांमध्ये बदल होऊन ऑटिझमचा त्रास होऊ शकतो. एखाद्या कुटुंबात एखाद्या मुलाला जर ऑटिझम असेल तर दुसऱ्या भावंडांनाही ऑटिझम होण्याची शक्यता 10 ते 20 पटीने वाढते. ऑटिझमचे दुसरे कारण आहे हवामान आणि पर्यावरणातील बदल. आजकाल हवा, पाणी यांचे प्रदूषण तर वाढले आहेच, पण शेतीमध्ये पेस्टिसाइडचा वापरही खूप वाढला आहे. फळभाज्या टवटवीत दिसाव्यात आणि त्या जास्त काळ टिकाव्यात यासाठी त्यांच्यावर केमिकल स्प्रे केले जातात. त्याचबरोबर आजकाल प्रिझर्वेटिव्ह असलेले पॅकेटचे फूड खाणे, जसे की मॅगी, बिस्किट, चॉकलेट, लोणचे, भाज्यांच्या ग्रेव्हीज यांचा किचनमध्ये वापर वाढला आहे. या प्रदूषणाचा आणि प्रिझर्वेटिव्हचा आपल्या DNA वर म्हणजेच गुणसूत्रांवर फरक पडत आहे. हे केमिकल्स आणि पोल्युशन आपला DNA आणि त्यावरील प्रोटीन्सला डॅमेज करतात. त्यामुळे सुद्धा आजकाल ऑटिझमचे प्रमाण वाढले आहे. यालाच आपण इपिजेनेटिक्स असं म्हणतो. इपिजेनेटिक्स म्हणजे मूळ गुणसूत्रांवर पर्यावरणाचा, पोल्युशनचा हल्ला होऊन त्यामध्ये होणारे बदल. याचबरोबर बाळ गर्भात असताना गरोदर आईला काही इन्फेक्शन झाले किंवा तिला स्मोकिंग, अल्कोहोल ड्रिंकिंगची हॅबिट असेल किंवा ती हवा, पाणी आणि जेवण यातील प्रदूषणाला, केमिकल्सला एक्सपोज झाली तर बाळाला ऑटिझम होण्याची रिस्क वाढते. बाळ जन्माला आल्यानंतर जर लगेच रडले नाही किंवा कमी वजनाचे असेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं किंवा काही कारणाने त्याला ICU मध्ये ऍडमिट करावे लागले, तरीही पुढे जाऊन अशा मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसायला लागतात. तसेच आजकाल ऑटिझमचे प्रमाण वाढवणारे आणखी एक कारण म्हणजे ॲडव्हान्स्ड मॅटर्नल आणि पॅटर्नल एज. म्हणजेच बाळ होताना आई वडिलांची वय जर 30 पेक्षा जास्त असेल तर मुलाला ऑटिझम होण्याची रिस्क वाढते, कारण अशा मुलांमध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीची रिस्क वाढते. लहान वयातच जर मुलांनी मोबाईल आणि TV पाहिला तर त्यांच्यामध्ये स्पीच डिले आणि ऑटिझमचे सिम्पटम्स येण्याची रिस्क वाढते. केवळ मोबाईल आणि TV बघितला म्हणून कुणाला ऑटिझम होत नाही, पण रिसर्चनुसार जी मुलं TV आणि मोबाईल जास्त वेळ बघतात त्यांच्यामध्ये ऑटिझम होण्याची रिस्क जास्त आहे. मग पालकांनी ऑटिझमची लक्षणे कशी ओळखायची? जर एखादं मूल उशिरा बोलत आहे, डोळ्यात डोळे घालून बघत नाही, इतर मुलांबरोबर खेळत नाही, त्याला एकटे खेळायला जास्त आवडते, तो इतरांशी संवाद साधण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही, आपण दिलेल्या आवाजाला प्रतिसाद देत नाही, 2 वर्षांपर्यंत एकही अर्थपूर्ण शब्द जर तो बोलत नाही, एकच एक क्रिया वारंवार करतो, जसे की खेळताना सगळ्या गोष्टी रांगेत लावून ठेवणे किंवा हात फडफडवणे, गोल गोल फिरणे, तर अशा वेळी तो 5 वर्षांपर्यंत बोलेल म्हणून वाट न बघता लवकरात लवकर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. जितक्या लवकर निदान करून आपण उपचार सुरू केले तितके चांगले रिझल्ट्स या मुलांमध्ये बघायला मिळतात. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की ऑटिझमची मुलं मतिमंद असतात. ऑटिझम असलेल्या बहुतांश मुलांचा IQ म्हणजेच बुद्धिमत्ता नॉर्मल असते आणि कधी कधी ऑटिझमच्या मुलांची बुद्धिमत्ता इतर मुलांपेक्षा जास्तही असू शकते. याला आपण ॲस्पर्जर सिंड्रोम असं म्हणतो.
काही मुलांमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स असतात, जसे अवघड शब्द वाचणे. त्यांच्या वर्गातील मुलांना जे पाढे लक्षात ठेवायला जमत नाही तेही या मुलांना जमतात. काही मुलं गणितात खूप हुशार असतात, काही चित्रकलेमध्ये तर काही संगीतात. या मुलांना पालकांनी योग्य प्रकारे समजून घेतले तर ती मुलं जीवनात खूप काही साध्य करू शकतात. ऑटिझमचे निदान करण्यासाठी कुठलीही ब्लड टेस्ट किंवा इतर कुठलीही मेडिकल टेस्ट नाही. ऑटिझमचे निदान करण्यासाठी आपण काही डायग्नोस्टिक टूल्सचा वापर करतो. त्यामध्ये डॉक्टर्स पॅरेंट्सला काही प्रश्न विचारतात, त्याचबरोबर मुलाचे बिहेवियर ऑब्झर्व करतात. या डायग्नोस्टिक टूलच्या द्वारे आपण त्या मुलाला ऑटिझम आहे की नाही याचे डायग्नोसिस करतो. ऑटिझम हा एक स्पेक्ट्रम आहे. याचा अर्थ काही मुलांचे सिम्पटम्स खूप माइल्ड असतात तर काही मुलांचे सिम्पटम्स खूप सिव्हिअर असतात. त्यामुळेच ऑटिझमचे प्रत्येक मूल हे दुसऱ्या मुलापेक्षा वेगळे असते. आता प्रश्न हा पडतो की पालकांनी या मुलांसाठी घरी काय करायचे, या मुलांची घरी काळजी कशी घ्यायची. या मुलांसाठी 24 तासांचं एक रुटीन बनवा. यामध्ये रोजचे वेळापत्रक निश्चित करा. मुलाच्या जेवणाची, खाण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित करा, कारण या मुलांना दिनचर्येमध्ये झालेले बदल आवडत नाहीत आणि सहनही होत नाही. त्यामुळे कधी नातेवाईकांच्या घरी मुक्कामी गेलं की प्रवासामध्ये आणि त्यांच्या घरी ही मुलं खूप बेचैन होतात. या मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा. IAP म्हणजेच इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने दिलेल्या गाईडलाईननुसार 2 वर्षाखालील मुलांना एकही मिनिट मोबाईल दाखवू नये आणि 2 ते 5 वर्षामधील मुलांना 1 तास मोबाईल दाखवला तर चालेल, पण त्यामध्ये मुलगा काय स्क्रीनवर बघत आहे याकडे आई वडिलांचे लक्ष असले पाहिजे. मोबाईलवर कोकोमेलन कार्टून्स आणि गाड्यांचे खेळ तासनतास बघितल्यामुळे ऑटिझमची लक्षणे आणखी सिव्हिअर होतात. त्यांना एक्सेसिव्ह स्क्रीन टाईममुळे स्पीच डिले होतो. ती कार्टूनसारखी वागायला लागतात आणि कार्टूनचीच भाषा बोलायला लागतात. म्हणून कधी कधी पॅरेंट्स खूप अभिमानाने सांगतात की माझा मुलगा मराठीत नाही तर मोबाईलमध्ये बघून इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये बोलायला लागलाय. त्याला सगळी ABCD, मोबाईलमधली सगळी गाणी येतात. परंतु मित्रांनो, ही अभिमानास्पद बाब नाही. कारण मुलं मोबाईलमधून ABCD 1 2 3 4 जरी शिकत असतील तरी त्यांना सोसायटीमध्ये लोकांशी कसा संवाद साधायचा, कसं बोलायचं, एटिकेट्स काय असतात, दुसऱ्यांशी कसं वागायचं याबद्दल काहीही माहिती नसतं. ऑटिझमची मुलं बहुतेक वेळा हायपर ॲक्टिव्ह सुद्धा असतात. त्यांना बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात, जसे की ती मुलं एका ठिकाणी शांत बसत नाहीत, खूप चंचल असतात, दुसऱ्यांना मारतात, चावतात, हट्टीपणा करतात, जमिनीवर डोकं आदळतात. अशा मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी या मुलांच्या जेवणामध्ये गोड म्हणजे स्वीट आणि मैद्याने बनलेले पदार्थ जसे की ब्रेड, बिस्किट, टोस्ट, खारी, मॅगी, चॉकलेट, चिप्स, कुरकुरे यांचं प्रमाण कमी करा. हे पदार्थ त्या मुलांच्या रक्तात इन्स्टंटली शुगर रिलीज करतात. त्यामुळे ही मुलं आणखी हायपर ॲक्टिव्ह होतात. त्यांचा ॲग्रेसिव्ह बिहेवियर आणखी वाढतं. या मुलांना इतर मुलांबरोबर मिसळवण्याचा प्रयत्न करा. त्यांना पार्कमध्ये घेऊन जा, जेणेकरून ते थकतील आणि इतरांबरोबर मिसळल्यामुळे त्यांना भाषा लवकर येईल. या मुलांना भाषा शिकवण्यासाठी फ्लॅश कार्ड्सचा वापर करा. एखाद्या वस्तूला काय म्हणतात आणि ती कशी दिसते हे सोबत बघितल्याने या मुलांना लवकर शब्द ओळख होते. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने या मुलांना ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी द्या. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये स्वावलंबी होण्यासाठी आणि लवकर बोलण्यासाठी या मुलांना मदत होईल. काही मुलांना सेन्सरी इश्यूज असतात. या मुलांना सेन्सरी इंटिग्रेशन ही थेरपी द्यावी लागते. जी मुलं खूप ॲग्रेसिव्ह आहेत, हायपर ॲक्टिव्ह आहेत आणि त्यामुळे ती थेरपीमध्ये सुद्धा एका ठिकाणी बसत नाहीत, लक्ष देत नाहीत, अशा मुलांना कधी कधी आपल्याला मेडिसिन्स देण्याची गरज पडते. या मेडिसिनबद्दल एक खूप मोठा गैरसमज असा आहे की ही मेडिसिन्स त्याला खूप सुस्त करतील, त्याचं ब्रेन फंक्शन स्लो करतील आणि त्याला या मेडिसिनचे ॲडिक्शन होईल. पण मित्रांनो, हा तुमचा गैरसमज दूर करा आणि तुमच्या मुलाला जर खरंच गरज असेल तर ही डॉक्टर मेडिसिन प्रिस्क्राईब करतील, ती त्यांच्या सल्ल्यानुसार घ्या. त्याचा नक्कीच या मुलांना फायदा होईल. ही माहिती अशी लक्षणे असलेल्या मुलांच्या पालकांपर्यंत जरूर पोहोचवा. यामुळे सुदृढ आणि सक्षम पिढी बनवण्यामध्ये तुमचा हातभार लागेल. धन्यवाद.